नमस्कार, गुड मॉर्निंग सर्वांना। झालेली आहे नवीन दिवसाची सुरुवात। नवीन दिवस तुम्हा सर्वांना खूप छान आनंदाचा जाओ। तर सकाळी सकाळी उठून मी फ्रेश वगैरे झाले, घरात केस विंचरायला गेले। केस विंचरताना माझा कंगवाच तुटून पडला। नवीनच आणलेला होता डीमार्ट मधून, लगेच तुटला। असा कंगवा तुटताना मी पहिल्यांदाच बघितलंय। विंडो ओपन करून बाहेर बघूया। घरा शेजारीच लगेच रस्ता असल्यामुळे गाड्यांचा आवाज खूप येतो। सकाळ सकाळी लगेच गाड्या सुरू होतात इथून जायला। हे माझं ड्रिंक चिया सीड आणि कोमट पाणी 2 दिवस झालं घेतलं नव्हतं मी, आज घेते। बाहेर ब्लॉग बनवते तोपर्यंत इकडे दूध वर आलं। या ठिकाणी मी नाश्त्याची तयारी करून ठेवलेले, कांदा टोमॅटो मिरची गाजर चिरलेलं आहे आणि हे ओट्स आहेत। आज ओट्सचा उपमा बनवणार आहे। ओट्समध्ये फायबर खूप जास्त प्रमाणात असतात। ज्या लोकांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी ओट्स खूप छान असतात नाश्त्याला। तसं ज्यांना कॉन्स्टिपेशन होतं, म्हणजे की ज्यांचं पोट साफ होत नाही, त्यांच्यासाठी पण ओट्स खूप फायदेशीर आहेत। ओट्समध्ये पाण्याचं प्रमाण भरपूर असतं, तर त्याच्यामुळे आणि फायबर पण खूप असतात, तर या दोन्ही गोष्टीमुळे पोट साफ व्हायला मदत होते। तर ज्यांना कॉन्स्टिपेशन किंवा पाईल्सचा त्रास होतो त्यांनी ओट्स आपल्या नाश्त्यामध्ये समावेश करा। तयार झालेले आहे मी हॉस्पिटलला जाण्यासाठी। चला पटपट निघूया, उशीर झालेला आहे। आजच्या नाश्त्यासाठी हे ओट्सचा उपमा घेतलेला आहे आणि जेवणासाठी मी फक्त फ्रूट्स घेतलेत, खरबूज, एक ॲपल आणि एक ऑरेंज। जास्त काही बनवलेलं नाहीये, त्यामुळे एवढंच घेऊन जातात। घरी येऊन फ्रेश वगैरे झाले आणि आवरून बसले। आता नितून नवीन फ्रॉक घालून आली आता बाबांना दाखवायला। बाबा डोळे बंद करा, ये नितू ये। 1 2 3 स्टार्ट। या बाबा बघा नितूकडे कसं आहे। किती छान 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 आहे, छान छान, एक नंबर, छान छान। आवडला नितूचा फ्रॉक? काय करते नितू? हे काय करते तू? गेम? येताना मी कलिंगड घेऊन आले। हे सर्वांसाठी असं चिरून ठेवलंय, थोड्या वेळाने खायचं। आता अर्ध खाल्लेलं आहे, अर्ध राहिलेलं खाणार थोड्या वेळाने। काय आहे रे बाळा ते? काय? आजीने दिलंय? कशाला लावायचं? दाखव, चिटकून दाखव, चिटकून इथे चिटको, इथे 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 याला चिटकून। याला नितूला एक मॅग्नेट दिलंय खेळायला। तसे तर 2 दिलेले, पण एक कुठेतरी हरवलं तिच्याकडून। पकड पकड, चिटकून दाखव ना नितू, चिटकून दाखव नितू। आता मी आणि नितू दोघीच घरी आहे, तर आमचा काय उद्योग चाललाय ते दाखवते। नितूने आईच्या बॅगेतलं सगळं सामान काढलंय आणि बसले खेळत। आयडी दाखव नितू, आयडेंटिटी कार्ड दाखव आईचं। आयडेंटिटी कार्ड कुठे आहे तुझ्या गळ्यातलं? आईचं आयडेंटिटी कार्ड सध्या घालून बसले। घड्याळ कुठे आहे आईचं? घड्याळ, वॉच दाखव, घड्याळ कुठे आहे आईचं? हा छान। पेन, पेन कुठे आहे आईचा? पेन कुठे? तिकडे। आणि ते कोणाचे आहेत? बाळाचे। बर, आणि टिकली कुठे आहे आईची? टिकली दाखव, टिकली, टिकली। हा छान। आणि कंगवा, कंगवा कुठे आहे? कंगवा, हो व्हेरी गुड। चावी कुठे गाडीची? गाडीची चावी दाखव आईच्या। कुठे कुठे दिसते तुला? या छान छान छान। आणि क्रीम कुठे आहे आईची? चेहऱ्याची क्रीम, क्रीम 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 दाखव, बाहेर आहे। आणि पावडर, पावडर, पावडर कुठे आहे? पावडर, हा दिसली। परफ्यूम कुठे आहे? परफ्यूम, 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 परफ्यूम दाखव ना, दाखव दाखव परफ्यूम कुठे? तो पेन आहे बच्चा, परफ्यूम,
परफ्यूम कुठे? परफ्यूम सेंट आपण जो मारतो तो कुठे? दाखव ना, हातात घेऊन दाखव, हातात घेऊन. हा, छान छान छान. हो. आजी, हत्ती कुठे? हत्ती हत्ती काढला तू? कुठे? या ठिकाणी मी बनवलेला आहे पालक सूप. यामध्ये गाजर, कांदा, टोमॅटो आणि पालक घातलेलं आहे. ते अगोदर सगळं थोडंसं शिजवून घेतलेलं विदाऊट पाण्याचं, आणि नंतर मग मिक्सरला बारीक करून त्याला जिरे आणि थोडीशी काळी मिरचीची पूड यांची फोडणी दिली. आणि आता उकळलेलं आहे छान असं. हे काय आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर हे बरणीतले राहिलेले तांदूळ आहेत. आणि तांदूळ स्टोअर करताना कसे करायचे ते मी आता सांगणार आहे. म्हणजे की तांदूळ खराब होऊ नये, त्याच्यामध्ये आळ्या होऊ नयेत म्हणून तांदळामध्ये ना थोड्याशा लवंग आणि मीठ टाकायचं. बारीक मीठ किंवा मोठं मीठ कोणतंही चालेल. ते टाकून बरणीमध्ये मिक्स करून ठेवायचं. तर माझ्या बरणीमध्ये मी असं स्टोअर करून ठेवलेले. आता हे शेवटचे राहिलेले तांदूळ आहेत. आत्ता मी जरा कपडे आवरत होते, तर नित्तूचे सगळे फ्रॉक काढले होते. विचार केला की आपण सगळ्यांना नित्तूचं फ्रॉक कलेक्शन दाखवूया. लहान बाळांकडे कसे छान छान फ्रॉक असतात तसे नित्तूकडे पण आहेत. तर चला नित्तूचे फ्रॉक बघूया आपण. हा आहे नित्तूच्या पहिल्या बर्थडेचा फ्रॉक, रेड कलरचा मस्त असा छान छान. पर्पल असा कलरचा ड्रेस नित्तूच्या माऊने घेतलेला आहे, खूपच छान आहे. हा नित्तूचा कलरफुल फ्रॉक माझ्या मामीने घेतलेला आहे, म्हणजे नित्तूच्या आजीने. हे नित्तूच्या पहिल्या दिवाळीचा फ्रॉक. जरा आम्ही मोठाच घेतलेला, अजून तर तिला बसत नाहीये त्यामुळे घातलेला नाहीये. हा पिंक कलरचा मस्त असा फ्रॉक तिच्या माऊने तिच्या बारशाच्या वेळी आणलेला होता. याच्यावरती खूप फोटो देखील आहेत. आणि हा लेमन कलरचा फ्रॉक नित्तूला खूप छान बसतो. आता फलटणच्या आजीने आणलेला आहे नित्तूच्या का. हा बेबी पिंक कलर आणि व्हाईट कलरचा फ्रॉक म्हासोनेच्या आजीने आणलेला, त्याच्यावरची शाईन आहे. हा नित्तूचा फेवरेट फ्रॉक आहे, तो तिच्या संदीप काकाने आणलेला आहे. आणि हा फ्रॉक पूजा माऊने आणलेला तिच्या बड्डेला. हा नित्तूच्या राणी आत्तूने आणलेला फ्रॉक आहे जावळाला. लव्हेंडर कलरचा फ्रॉक नित्तूच्या बारशाला आलेला आहे. हा फ्रॉक तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितलेला असेल. नित्तूच्या बोरनानासाठी तिच्या बाबाने आणलेला आहे. हा शरारा ड्रेस नित्तूच्या काकीने घेतलेला आहे फलटणच्या. हा बेबी पिंक कलरचा फ्रॉक नित्तूच्या समू आत्तूने घेतलेला आहे. ही नित्तूकडे आहे घागरा चोली, जरा मोठी आहे, पर्पल कलरची, खूपच छान आहे, पण नित्तू जरा मोठी झाल्यानंतर तिला बसेल. हा आहे नित्तूचा सुंदर असा स्कर्ट टॉप, हर्षूदादाकडून भाऊबीजेला नाही रक्षाबंधनला गिफ्ट मिळालेलं आहे. हे होतं नित्तूचं छान असं फ्रॉक कलेक्शन. या ठिकाणी माझी उद्याच्या उपवासाची तयारी सुरू आहे. शेंगदाणे भाजलेले आहेत, ते आता बारीक करायचे. शाबू भिजत घातलेले आहेत. आत्या स्वयंपाक करतायत. या ठिकाणी पिठलं केलंय आत्याने जेवायला आणि भाकरी करतायत. नित्तूचे बाबा आजच नवीन हेअर कट करून आलेले आहेत. छान वाटतंय. हो, तुम्हाला आवडला? हो. या 2 दिवसात नित्तू एक नवीन शब्द बोलायला शिकले, तो म्हणजे आजी. ती आई आई म्हणत होती, पण आजी म्हणायला नव्हती शिकलेली. आता तिला जरा म्हणायला लावते, बघूया. काय काय आजी म्हण, आजी म्हण ना. आजी तू नवीन शिकले ना. आजी आजी म्हण ना पिल्लू. आजी हा छान छान छान. ओच कोणाच आहे ते? आईच. हो, बाळाकडे पण आहे. छान छान. तर अशा पद्धतीने आजचा दिवस संपलेला आहे. आम्ही जेवण करणार आणि मग लवकर झोपी जायचं आज. चला बाय, गुड नाईट सर्वांना. उद्या पुन्हा भेटू नवीन व्लॉग मध्ये. तू पण म्हण गुड नाईट. गुड नाईट, स्वीट ड्रीम.